नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी धाराशिवमध्ये गमिनी काव्यांचा बादशहा अण्णासाहेब जाधव यांचे आंदोलन पाहायला मिळाले आहे. लोकशाही वाचवा, ईव्हीएम हटवा आणि मतपत्रिकेवरच मतदान घ्या या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आज धाराशिव येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील यांनी केले. कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथे बाळराजे दादा आवारे पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहेत. दरम्यान धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री शहरात आलेले आहेत. धर्मवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून जोरदार निषेध व्यक्त केला. ईव्हीएम हटवा, लोकतंत्र वाचवा, मतपत्रिकेवरच मतदान घ्या अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या गमिनी काव्याने आंदोलन यशस्वी करून दाखवले, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांना आनंदनगर पोलीस स्टेशन धाराशिव येथे आणण्यात आले आहे. या आंदोलनात बीड जिल्हाध्यक्ष राम किर्दंत, संदीप भैया चाळक, राजश्री उमरे, हिमानीताई पुष्पक, देशमुख, सोमनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर माऊली यांच्यासह मोठ्या संख्येने मावळे उपस्थित होते. बोलतो तो करतो असे म्हणत अण्णासाहेब जाधव यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून निषेध व्यक्त करत ईव्हीएम विरोधात आपली ठाम भूमिका मांडली. प्रजासत्ताक दिनीच अशा प्रकारचे आंदोलन झाल्याने धाराशिव जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हीच बातमी सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इन्क्लाब ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय लोकशाहीचा विजय